नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला ladkibahn.maharashtra.gov.in हे पोर्टल ओपन करायचे आहे। अशा प्रकारे पेज दिसून येईल। यामध्ये येथे वरती ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे, यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर असे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये जी लाभार्थी महिला आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या लाभार्थी आधार क्रमांकच्या बॉक्समध्ये नमूद करा। यानंतर खाली हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाईप करा आणि खाली आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपली संमती देण्यासाठी येथे मी सहमत आहे हा पर्याय सिलेक्ट करा आणि खाली OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर आपण लाभार्थीचा जो आधार नंबर दिला आहे त्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP या बॉक्समध्ये टाईप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। असे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये लाभार्थी महिलेच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर आपल्याला नमूद करायचा आहे। यानंतर खाली कॅप्चा कोड नोंद करा आणि खाली पुन्हा मी सहमत आहे हा पर्याय सिलेक्ट करा आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्ही वडिलांचा अथवा पतीचा जो आधार क्रमांक दिला असेल या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो या बॉक्समध्ये टाईप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये तुम्ही वडील अथवा पती ज्या व्यक्तीचा आधार नंबर दिला असेल त्याचे नाव आपल्याला येथे पाहायला मिळेल। आता आपल्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे। याकरता येथे क्लिक करा व तुमची जात कोणत्या कॅटेगरीमध्ये येते ती योग्य कॅटेगरी या पर्यायातून सिलेक्ट करा। यानंतर खाली काही माहिती विचारली आहे ज्याच्या आधारे आपली पात्रता ठरणार आहे। याकरता ती व्यवस्थित वाचून त्यातील होय अथवा नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। या दोन्ही ठिकाणी आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे। अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी पर्याय निवडून झाल्यावर खाली येथे टिक करून आपल्याला हे मान्य करायचे आहे की वरील क्रमांक 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। अशा प्रकारे येथे टिक केल्यावर खाली सबमिट करा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर आलेला दिसून येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने ही ई-केवायसी घर बसल्या पूर्ण करू शकता। आपल्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारू शकता। तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।